मित्रांनो, आजच्या या प्रकरणामध्ये आपण कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी ज्या 3 प्रकारे देण्यात आलेल्या आहेत त्यामधला दुसरा प्रकार ज्यामध्ये कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी नियम 2014 नुसार देण्यात आलेले आहेत त्या आज आपण सविस्तर पाहणार आहोत. निर्बंध लादणे. कर्जरोखे विक्रीचे आपण मुद्दे पाहत आहोत. त्यामध्ये जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोखे विश्वस्तास वाटते त्यावेळी ते NCLT शी संपर्क साधतात. NCLT शी संपर्क. आता या ठिकाणी बघा की कन्सेप्ट या अगोदरही मी क्लिअर केला होता की मालमत्ता तारण ठेवावी लागते आणि ते त्यासाठी कंपनी काय करते, विश्वस्तासोबत करार करते. म्हणजे मालमत्ता तारण ठेवावयाची असते. तुम्हाला मी सांगितलं की इव्हन सावकाराकडून कर्ज घ्यायचं असेल, बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल, तुम्ही जर 10 लाखाचं कर्ज घेणार असाल तर 10 लाखाची मालमत्ता तारण ठेवून घेत नाही बँक, सावकार. त्यापेक्षा जास्त किमतीची जे काही आता त्यांना वाटतं, बँकेच्या बाबतीत तर रिझर्व्ह बँकेची जी गाईडलाईन्स आहे त्यानुसार बँका तारण मालमत्तेची जी काही संपत्ती असेल किंवा त्याचं मूल्यांकन असेल तेवढ्या मूल्याची संपत्ती ते घेतात. एक ओव्हरऑल ऍव्हरेज मी सांगतो, उदाहरण देतो की 10 लाखाची कर्ज असेल तर एक साधारणतः 14-15 लाखाची प्रॉपर्टी तारण म्हणून ठेवली जाते. म्हणजे जेवढं कर्ज आहे त्यापेक्षा जास्त. या मागचा तर्क काय, या मागचं कारण काय, तर साधं सोपं कारण आहे. कोणतं तर इन केस समजा हे 10 लाखाचं कर्ज घेत आहे जो कोणी कर्जदार आहे, पण पुढे भविष्य काळामध्ये त्याने जर हप्तेही भरले नाहीत आणि व्याजही दिलं नाही, बरेचसे वर्ष व्याज दिलं नाही, साहजिक आहे ते व्याज वाढत जाणार आहे. 10 लाखाचे कर्ज घेतलेलं आहे आणि व्याजावर व्याज वाढत साहजिक आहे ते 11 होईल, 12 होईल, 13 होईल, म्हणजे वाढत जाणार आहे ना रक्कम. आणि पुढे पर्टिक्युलर कालावधीनंतर ज्यावेळेस मग बँकेच्या त्या सावकाराच्या लक्षात येते की हा काही परत करू शकत नाही, मग ते मालमत्ता विकून आपलं कर्ज आणि व्याजाची परतफेड करू शकतात. म्हणजे त्यावेळी जे काही वाढलेलं ते जे काही मुद्दल आणि व्याज असेल ते एकूण त्याची परतफेड त्यांना सहजरित्या करता यावी यासाठी मग जास्तीची रक्कम त्या ठिकाणी काय केली जाते, जास्तीची मालमत्ता तारण म्हणून ठेवण्यात येते. मग इथं विश्वस्तासोबत कराराच्या बाबतीत ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की कर्जरोख्याची जी मूळ रक्कम आहे ते सुद्धा देण्याशी पुरेशी नाहीये, मालमत्ता तेवढी कव्हर करत नाहीये. मालमत्ता जी कंपनी आता विश्वस्ताकडे ठेवत आहे, तारण म्हणून ठेवत आहे त्या कर्जरोख्याच्या मुद्दल आणि व्याजाच्या सुरक्षिततेसाठी, त्याचं मूल्यांकन ज्यावेळेस केलं तर विश्वस्तांना हे कळालं की बा ते काही मुद्दल पुरे म्हणजे परत करण्या इतकी सुद्धा नाही. अशा वेळेस ते NCLT शी संपर्क साधतात. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, कंपनी कायदे लवाद मंडळ, कायदे मंडळ असं त्यांना म्हटलं जातं. कर्जरोखेधारकाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी NCLT कंपनीला कर्जरोखेधारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकते. आता बऱ्याचदा असंही घडण्याची शक्यता आहे बरं का, ठीक आहे, की कर्जरोखे विकलेत, मालमत्ता तारण ठेवलेली आहे, पण जी मालमत्ता तारण ठेवलेली आहे त्या मालमत्तेचं मूल्य मार्केटमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे. जसं मी म्हणत आहे की 10 लाखाचे कर्जरोखे विकले, 14 लाखाची प्रॉपर्टी ठेवली तारण म्हणून, पण ती प्रॉपर्टी अशी आहे की आता त्याच्या किमती घसरत आहेत. जमीन ठेवली, इमारत ठेवली, मशिनरी तर त्या ठिकाणी ठेवता येत नाही, गोल्ड ठेवलं, कुठली तरी सेव्हिंग ठेवली, मालमत्ता तिथं तारण म्हणून, पण त्याच्या किमती घसरत आहेत. आणि ज्यावेळेस विश्वस्तांना असं वाटलं की सध्या म्हणजे जी मालमत्ता तारण ठेवली होती आता त्याची किंमत एवढी कमी झालेली आहे की ते इव्हन मूळ म्हणजे जो मुद्दल असेल ते सुद्धा कव्हर होऊ शकत नाही. मग त्यावेळेस ते काय करते, विश्वस्तांची काय भूमिका आहे, त्यांचं एकंदरीत त्यांची जबाबदारी काय, तर ते या NCLT शी संपर्क साधतात. त्यांना जी काही परिस्थिती आहे सध्याची त्या बाबतीत त्यांना माहिती देतात किंवा ही जी मालमत्ता तारण ठेवलेली आहे ती त्याची किंमत आता सध्या एवढी आहे. आणि मग NCLTच्या ज्यावेळेस ते लक्षात येतं, त्यांनाही पटतं, त्यावेळेस ते कर्जरोखेधारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकतात. कंपनीला आदेश देतात की जे कर्जरोखेधारकांची मुदत संपण्या अगोदर तुम्ही लागले सध्या ती किंमत म्हणजे त्यांना त्यांचे कर्जरोख्याची रक्कम परत करून टाका. या पद्धतीनं
निर्बंध एक प्रकारे त्या कर्जरोख्यावर या NCLT द्वारे लादला जाऊ शकतो. त्यानंतर कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा शेवटचा मुद्दा आहे या ठिकाणी. कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेस पात्र ठरतात. आपण आतापर्यंत ज्या काही कंपनी कायद्यातील तरतुदी पाहिलेल्या आहेत कर्जरोखे विक्रीच्या बाबतीत, त्या सर्व तरतुदींचं पालन करून कंपनीनं कर्जरोखे विकणं बंधनकारक आहे. एकाही तरतुदीचं पालन न करता कंपनी जर कर्जरोखे विकत असेल तर अशा प्रसंगी साहजिक आहे कंपनी दोषी आढळेल, अपयशी ठरेल. मग अशा वेळेस मग जे कंपनी असेल कंपनीला आर्थिक दंड लावला जाईल किंवा मग जे संबंधित अधिकारी ज्यांच्यावर ही जबाबदारी होती, मग ते संचालक मंडळातील सदस्य असो, समिती असो, पूर्ण संचालक मंडळ असो, त्यांनाही आर्थिक दंड किंवा तुरुंगवास या प्रकारची शिक्षा त्या ठिकाणी लावली जाऊ शकते. नेमकं कोणत्या तरतुदीचं पालन करण्यामध्ये कंपनी दोषी आढळली, ते अधिकारी दोषी आढळली, मग ते जाणून बुजून केलं की अनावधानाने झालं, मग किती मोठी ती तरतूद होती, किती महत्वाची ती तरतूद होती, त्यानुसार मग फक्त आर्थिक दंड किंवा मग मोठी चूक झाली असेल अशा वेळेस मग आर्थिक दंड आणि त्यासोबत तुरुंगवास या दोन्ही प्रकारच्या शिक्षा त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकतात. यामुळे कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्यांची विक्री करत असते मग त्यावेळेस पूर्ण संचालक मंडळ, कंपनीचा चिटणीस, जे सल्लागार आहेत, हे सगळे परत परत कंपनी कायद्यातील तरतुदी पाहतात आणि प्रयत्न करतात की सर्व तरतुदींचं पालन केलं जाईल. कारण यांना माहिती आहे की पुढे जर अडचण आली, तरतुदीचं पालन झालं नाही तर अशा वेळेस मग शिक्षा होईल. तर एकंदरीत या झाल्या कंपनी कायद्यातील तरतुदी ज्या कर्जरोखे विक्रीच्या बाबतीत देण्यात आलेल्या आहेत कंपनी कायदा 2013 नुसार. ठीक आहे, तर हा एक कन्सेप्ट झाला. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट या कर्जरोखे विक्रीमध्ये आहे. कर्जरोखे विक्रीच्या ज्या तरतुदी दुसऱ्या प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ते आहे कंपनी नियम 2014, भाग भांडवल आणि कर्जरोखे यांच्या बाबतीत जो आहे नियम 18 नुसार. 2014 मध्ये जे तरतुदी या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहेत भाग भांडवल आणि कर्जरोख्याच्या बाबतीत, ज्याचा नियम क्रमांक 18 आहे. ठीक आहे, त्यानुसार आता कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी. सुरक्षित कर्जरोखा आपल्या चर्चा यावर आधारित बरीच चर्चा झालेली आहे. त्याला जे रेग्युलर उत्तर देणारे आहेत विद्यार्थी आपले, ठीक आहे, माकणे, जाधव, कांबळे, आय थिंक किरण सुद्धा देत आहे, शेळके आहे, आणखी कोण आहेत रेग्युलर उत्तर देणारे. हे एवढी जी नावं मी घेतली ते सोडून साठेंची उत्तरं येतात. तर हे एवढी नावं जी घेतलेली आहेत ते सोडून बाकी जे शिल्लक विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी आता कोण सांगेल सुरक्षित कर्जरोखा म्हणून? 10-20 वेळेस आपली याच्यावर चर्चा झाली असेल, मुद्दा पाहिला आहे आपण. परत परत अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आला त्या त्या ठिकाणी मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याला कोण देईल उत्तर? सुरक्षित कर्जरोख्याच्या बाबतीत सुरक्षित कर्जरोखा म्हणजे काय? मी सांगू? थांबा, कोण आहेत? सोनाली हिवरे. हा, हिवरे, चला बोला. जे कर्जरोखे तारण ठेवून सुरक्षित केली जातात तिला सुरक्षित कर्जरोखे असं म्हणतात. की ज्या कर्जरोख्यांची
विक्री करताना कंपनी आपली मालमत्ता तारण ठेवते, बरोबर आहे ना? करेक्ट आहे की कंपनी आपली मालमत्ता तारण ठेवते. यामुळे यांना सुरक्षित कर्ज रोखे, इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं सेक्युअर्ड डिबेंचर्स. तर या सुरक्षित कर्ज रोख्यांचा कालावधी आता इथे तरतुदीमध्ये ठरविण्यात आलेला आहे की सर्व सुरक्षित कर्ज रोख्यांची परतफेड कर्ज रोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून 10 वर्षात केली पाहिजे. आता कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज रोखे विकू शकते. त्यामध्ये जर कंपनीने सेक्युअर डिबेंचर्स म्हणजे सुरक्षित कर्ज रोखे विकले असतील तर इथे त्या बाबतीत नियम आलेला आहे की 10 वर्षाच्या आत त्याची परतफेड केली पाहिजे. याचा साधा सोपा अर्थ असा झाला की सुरक्षित कर्ज रोख्याचा कालावधी कंपनीला जास्तीत जास्त 10 वर्ष ठेवता येतो, त्यापेक्षा जास्त. म्हणजे याच्या आतच कंपनीला सुरक्षित कर्ज रोखे विकताना त्याचा कालावधी ठरविणे आवश्यक आहे. या बाबतीत आणखी एक नियम आहे या सुरक्षित कर्ज रोखे कालावधीच्या बाबतीत पुढचा की पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या फक्त काही कंपन्याच कर्ज रोख्यांची विक्री 30 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी करू शकतात. म्हणजे साधारणतः सुरक्षित कर्ज रोखा विकायचा असेल तर कंपनीकडे जास्तीत जास्त 10 वर्ष मुदतीचा विकण्याचा पर्याय आहे. पण पायाभूत सुविधा प्रकल्प जे बेसिक फॅसिलिटी पुरविणाऱ्या कंपन्या आहेत, बेसिक फॅसिलिटी पुरविणाऱ्या कंपन्या म्हणजे जे रस्ते वाहतुकीची म्हणजे रेल्वे ट्रॅक असेल, उड्डाण पूल असेल, बेसिक ज्या पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा देशामध्ये लागणाऱ्या आहेत, मग ते पुरविणाऱ्या त्याचं उत्पादन करणाऱ्या त्या प्रकारची सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या असतील म्हणजे जे साधारणतः जनतेसाठी काही ना काही बेसिक फॅसिलिटी प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या किंवा मग कंपनी व्यवहार मंत्रालय जे मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स असेल किंवा मग केंद्र सरकार किंवा मग रिझर्व्ह बँक आरबीआय यांनी परवानगी दिलेल्या म्हणजे यांच्याकडे अर्ज गेलाय किंवा यांना वाटलं पर्टिक्युलर कंपन्यांच्या बाबतीत तर त्यांनी त्या प्रकारे त्यांना मंजुरी दिलेली आहे. अशा कंपन्यांच्या बाबतीत हा जो कर्ज रोखा आहे त्याचा कालावधी 30 वर्षापर्यंत असू शकतो. म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी सुद्धा कंपन्या कर्ज रोख्याची विक्री करू शकतात. मी तुम्हाला उदाहरण दिलं की भागानंतर सगळ्यात जास्त जो मार्ग वापरला जातो भांडवल उभारणीचा तो आहे कर्ज रोखा. तो यासाठीच की एकतर रक्कम मोठ्या प्रमाणावर वापरता येते आणि दीर्घ कालावधीसाठी वापरता येते. 10 वर्ष म्हणजे ते सुद्धा काही कमी कालावधी नाही आहे. एखाद्या कर्जाच्या बाबतीत कर्ज वापरण्यासाठी मिळत आहे 10 वर्षापर्यंत मिळत आहे तरी तो जास्त आहे. पण काही परवानगी दिलेल्या कंपन्यांना तर 30-30 वर्षापर्यंतच्या मुदतीचे कर्ज रोखे त्या ठिकाणी विकता येतात. त्यानंतर मालमत्तेवर बोजा स्थापन करणे किंवा निर्माण करणे. कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येतो. कर्ज रोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे. आता हे बोजा निर्माण करणे म्हणजे काय हो? एक जुनी व्याख्या म्हणजे सिलेबस मध्ये कर्ज रोख्याच्या बाबतीत अशा प्रकारची होती की कर्ज रोखे म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज मग त्या कर्जावर कंपनीच्या मालमत्तेचा बोजा असो अथवा नसो या प्रकारची एक जुन्या सिलेबस मध्ये व्याख्या होती. ठीक आहे. ही व्याख्या मी तुम्हाला कशासाठी देत आहे तर ते तुम्हाला इथं आता बोजाच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टीकरण देता यावं
यासाठी मी देत आहे. कोणाला क्लिक झालं का त्या व्याख्येनुसार की इथं बोजा म्हणजे काय असेल, थोडस व्यवस्थित सांगता येईल का? सर मीन्स ते मालमत्ता सोडवण्याचा बोजा का? हा, करेक्ट आहे. थोडस त्याला म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये काय आहे, तारण ठेवलेल्या. राईट तारण राईट ठेव राईट, करेक्ट. तारण ठेवल्याच्या बाबतीत, तारणाच्या बाबतीत इथे बेसिकली उल्लेख करण्यात आलेला आहे. बोजा म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ओझे, ओझे ठेवलेलं आहे. आता ज्यावेळेस कंपनी कर्ज रोखे विकते, कंपनीला मालमत्ता तारण ठेवावी लागते, म्हणजे मालमत्तेवर बोजा आहे, ओझे आहे ना, काहीतरी वजन आहे. ते केव्हा वजन कमी होईल, ओझे केव्हा कमी होईल? ज्यावेळेस कर्ज रोख्याची परतफेड केली जाईल, मालमत्ता आपल्या ताब्यात येईल, सुटेल, ओझे कमी होईल, वजन कमी होईल. त्यामुळे म्हटलं जातं की मालमत्तेवर बोजा निर्माण झालाय. बोजा निर्माण झालाय म्हणजे मालमत्ता कुठेतरी तारण ठेवलेली आहे, गहाण ठेवलेली आहे. त्यासाठी हा शब्द वापरला जातो बऱ्याच ठिकाणी की मालमत्तेवर बोजा निर्माण झालाय, स्थापन झालाय. ठीक आहे, तर त्यावर आधारित कन्सेप्ट या ठिकाणी आहे की ज्यावेळेस कंपनी तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते, म्हणजे तिची जे बेसिक कंपनी आहे, मूळ कंपनी आहे, सबसिडायरी कंपनी आहे, काही कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत, त्या कंपनीवर ज्यावेळेस हे बोजा निर्माण केला जातो किंवा मग मालमत्ता तारण ठेवली जाते, त्यावेळेस कर्जरोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे, म्हणजे ते कव्हर झाले पाहिजे. जसा उदाहरण मी तुम्हाला दिलं की 10 लाखाचं कर्ज आहे पण 14-15 लाखाची मालमत्ता तारण ठेवण्यात येत आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. साधारणतः अगदी सावकार तर जवळपास दुप्पट मागत असतात. जर खाजगी सावकाराकडे जाल तर अगदी दुपटीची मालमत्ता ते मागतात तारण म्हणून, कारण कर्जाच्या बाबतीत काही सांगता येत नाही. आपण अकाउंटन्सीमध्ये पाहतो बॅड डेब्ट्स असतातच. बॅड डेब्ट्स साहजिक आहे की कर्ज घेणारा व्यक्ती, आणि आजकाल तर फार मोठं प्रमाण आहे हो, म्हणजे कर्ज बुडव्यांचं आपल्याकडे तर अगदी इतिहास झालेला आहे आपल्याकडे. बेसिकली या 8-10 वर्षामध्ये जर तुम्ही पाहाल तर अगदी अनेक नामांकित कंपन्यांचे जे मालक आहेत, ओनर्स आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे शासनाची, बँकांची फसवणूक केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवलेलं आहे. आणि इथपर्यंतच ते थांबले नाहीत तर इथंही थांबले नाहीत, देशातच थांबले नाहीत तर देश सोडून निघून गेलेले आहेत आणि परदेशात, विदेशात अगदी मजेत आहेत, व्यवस्थित आहेत. बेसिकली कायद्यामध्ये जे काही लूप्स असतात, कायद्यामध्ये जे काही पळवाटा असतात, साहजिक आहे त्याचा वापर करतात त्या ठिकाणी. जे कमकुवत दुवे असतात, काही तरतुदी अशा असतात, कमकुवत असतात तरतुदी कायद्यामधल्या, त्याचा आधार घेऊन या प्रकारे बुडवलं जातं. मग ते कन्सेप्ट आहेतच, आपणा समोर उदाहरणं बरीच आहेत की बऱ्याचदा असं घडतं. मग एकंदरीत तशी परिस्थिती येऊ नये, जर पुढे भविष्य काळामध्ये कंपनीच्या बाबतीत असं जर घडत असेल की कंपनीने कर्ज रोखे विकलेले आहेत पण वर्ष झाला तरी व्याज दिलं नाही, दुसरं वर्ष गेला तरी व्याज दिलं नाही, आता व्याज पहिल्या वर्षी दिलं नाही तर व्याजावर व्याज सुरू होतं, दुसऱ्या वर्षी व्याज नाही तर त्या व्याजावर व्याज, या पद्धतीने ती रक्कम वाढतच जाणार आहे. मग ज्यावेळेस परतफेडीची वेळ येईल किंवा मग 1-2 वर्षामध्ये अशी परिस्थिती बघून जे कर्ज रोखेधारक आहेत ते तक्रार करतील नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा लॉ ट्रिब्युनलकडे किंवा मग सेबीकडे किंवा केंद्र सरकारकडे तक्रार करतील. मग त्यानुसार परतफेडीचा आदेश ज्यावेळेस येईल, मग कर्ज रोखेधारकांना त्यांची मूळ रक्कम आणि मग त्यासोबत व्याज, व्याजावरचं व्याज, हे सगळं कॅल्क्युलेशन करून त्यांना दिलं गेलं पाहिजे. मग त्यावेळेस काय होणं गरजेचं आहे, तर ती सगळी रक्कम त्या मालमत्तेच्या विक्रीतून कव्हर होणं गरजेचं आहे. असं होता कामा नये की ती रक्कम जास्त झाली आणि मालमत्ता कमी पडली. मग अशी परिस्थिती येऊ नये यासाठी अगोदरच काय केलं जातं की जी मालमत्ता आहे ती जास्तीची तारण ठेवली जाते. त्यावर आधारितच या ठिकाणी आणखी एक कन्सेप्ट दिलाय की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नाही. आता
काही काही कंपन्यांच्या बाबतीत त्या कंपनीला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हमी देतं. हमी देणं म्हणजे त्या कंपनीची गॅरंटी घेतं. ठीक आहे. जसं मी उल्लेख केला की काही कंपन्या जीवनावश्यक वस्तूचं उत्पादन करतात, काही कंपन्या जीवनावश्यक सेवा पुरवितात. ठीक आहे. जे लोकांसाठी आवश्यक आहेत, बेसिक गरजा आहेत लोकांच्या. बघा, सहसा या ज्या कंपन्या असतात या कंपन्यांना तेवढा नफा नसतो किंवा नॉर्मली या प्रकारच्या कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रवर्तक उद्योजक पुढाकार घेत नाहीत बऱ्याचदा. ठीक आहे. मग तेही घडतं. किंवा मग एखादा आदिवासी भाग आहे, दुर्गम भाग आहे, जिथे काहीच विकास झालेला नाहीये, जिथे रस्ते पाणी या प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, मागासलेला भाग आहे. मागासलेला म्हणजे कसं, उद्योजकतेच्या बाबतीत मागासलेला आहे, जिथे सोयी सुविधा नाही आहेत. अशा ठिकाणी मग शासन प्रोत्साहन देतं की बा तुम्ही त्या ठिकाणी कंपनी काढा. आता उद्योजक त्या ठिकाणी का जाणार नाही, तर बेसिक फॅसिलिटी नाहीत म्हणून जाणार नाहीत. मग जोपर्यंत तिथे एखादी नवीन कंपनी स्थापन होणार नाही त्या क्षेत्राचा विकास होणार नाही. कारण एक कंपनी स्थापन झाली की त्या क्षेत्राचा विकास आपोआप होतो. कारण कंपनी स्थापन झाली, कंपनीला लाईट लागणार आहे, मग त्या ठिकाणी ऑब्विस आहे लाईटचे जे काही प्रोजेक्ट असतील, प्रकल्प असतील त्या ठिकाणी येतील. विजेची सगळी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यांना उपलब्ध करून दिली की सभोवताली आसपास असणारे जे काही गाव आहेत किंवा क्षेत्र आहे तिथेही लाईटची फॅसिलिटी उपलब्ध होईल. ठीक आहे. कंपनी आहे म्हणजे वाहतूक करावी लागेल, रस्त्याची सुविधा त्या ठिकाणी आपोआप होईल, म्हणजे शासनाद्वारे केली जाईल, कंपनीद्वारे केली जाईल. रोजगार सभोवतालच्या लोकांना प्राप्त होईल. या पद्धतीनं त्या क्षेत्राचा पूर्ण कायापालट होतो, विकास होतो कंपनी स्थापन झाली तर. पण जसं मी म्हणत आहे की सुरुवातीला जे तिथं कंपनी स्थापन करणार आहेत त्यांना त्रास होणार आहे. त्यांना तिथे साहजिक आहे सुरुवातीला रक्कम गुंतवावी लागणार, पण नफा होईल तोटा होईल हे याच्या बाबतीत काही शाश्वती नाही आहे. पुढं काय होईल काहीच खरं नाही आहे. मग त्यासाठी कंपन्या काय करते, या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्याचदा म्हणते की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कंपनी स्थापन करा किंवा तुम्ही जीवनावश्यक वस्तूच्या कंपन्या स्थापन करा. नफ्याची हमी आम्ही देतो, लाभांशाची हमी आम्ही देतो. जर एखाद्या वेळेस तुम्हाला नफा नाही झाला, लाभांश देण्या इतकी रक्कम नसेल, तर शासनाकडून तुम्हाला ती रक्कम पुरविण्यात येईल. तुम्ही सुरक्षित कर्ज रोखा विका, पण त्याचं काही तुम्हाला मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नाही. जर इन केस तशी परिस्थिती आली तर आम्ही गॅरंटी देतो. शासन ज्यावेळेस गॅरंटी देतं त्यावेळेस थोडस लोकांचा विश्वास वाटतो. म्हणजे शासनावर आणखी सुद्धा आज सुद्धा परिस्थिती अशी असताना सुद्धा शासनावर विश्वास आहे, शासकीय आहे, गव्हर्नमेंटचा आहे. म्हणजे इथं सिक्युरिटी असेल अशी एक आशा लोकांना वाटते. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की उद्योजक पुढाकार घेतात आणि तिथे अशा कंपन्या स्थापन केल्या जातात. म्हणजे एकंदरीत त्या प्रकारच्या कंपन्यांना शासनाने हमी दिलेली असते. मग कधी केंद्र शासन हमी देतं, कधी राज्य शासन हमी देतं. ठीक आहे. तर अशी हमी मिळालेल्या ज्या कंपन्या आहेत किंवा गॅरंटी शासनाने दिलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची गरज नाही. म्हणजे ते कर्ज रोखे विकू शकतात, मुदत संपली परतफेड करू शकतात. रक्कम त्यावेळेस उपलब्ध नसेल तर तेवढी रक्कम जेवढी कमी पडत आहे ती शासनाकडून पुरविण्यात येते. त्यानंतर कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक. माहितीपत्रक किंवा मागणी पत्र देण्यापूर्वी, प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागते. आता ते हमी देणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत नव्हे, बाकी इतर कंपन्यांच्या बाबतीत की जे माहिती पत्रक आहे किंवा मागणी पत्र म्हणजे जे कर्ज रोख्याच्या बाबतीत तिथेच विक्री वगैरे केली जात आहे, म्हणजे तिथल्या तिथे आपले जवळच्या लोकांना वगैरे विकले जात आहेत, तिथं मागणी पत्र त्यांना त्या ठिकाणी प्रसिद्ध करावं लागतं, द्यावं लागतं. मग अशा प्रसंगी कंपनीने कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक करणं गरजेचं आहे. कारण सुरक्षित कर्ज रोखे आहेत, मालमत्ता तारण ठेवावीच लागेल. आता मालमत्ता तारण ठेवायची आहे, विश्वस्ताची नेमणूक करावीच लागेल. मग नेमकं कोण आहेत विश्वस्त? विश्वस्त सुद्धा विश्वास ठेवण्यासारखे पाहिजेत ना, बरोबर आहे. विश्वस्त विश्वास ठेवण्यासारखे असतील तर मग समोरचा गुंतवणूकदार विचार करेल
कंपनीचे कर्जरोखे खरेदी करण्याच्या बाबतीत. ठीक आहे. आपलेच कोणीतरी जवळपासच्या नातेवाईकांना विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी नेमलं तर काय खरंय, पुढे रक्कम मिळेल न मिळेल त्याच्या बाबतीत. म्हणजे एखाद्या कंपनीनं त्या प्रकारे केलेल्या आपल्या नातेवाईकालाच कंपनीच्या अध्यक्षानं काय केलेलं आहे की त्या ठिकाणी त्यालाच विश्वस्त म्हणून नेमलंय. मग लोक विचार करतील ना, मग नातेवाईक काय म्हणजे शेवटी साहजिक आहे त्याच्या बाजूनेच निर्णय देईल पुढे भविष्य काळामध्ये. असाही प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वस्त हा विश्वास ठेवण्यासारखा असावा हे मग समोरच्या व्यक्तीला ठरवायचं असतं. मग त्यासाठी त्याला अगोदरपासून विश्वस्ताचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. माहितीपत्रक किंवा मागणी पत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून 60 दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो. या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटींचा समावेश असतो आणि कर्जरोखे विश्वस्ताची भूमिका स्पष्ट केलेली असते. आता प्रसिद्ध करण्यापूर्वी 60 दिवसात माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा मागणी पत्र असेल कंपनीला विश्वस्त करार करावा लागतो. आता करार आहे याच्या अगोदरही उल्लेख मी केला की एकतर तो करार कंपनी कायद्याप्रमाणे होतो. ठीक आहे. कंपनी कायद्याच्या बाहेर जाऊन काही त्याच्यामध्ये अटी नियम टाकता येत नाहीत. बाकी नियम अटी ज्या आहेत त्या अधीन राहून मग त्यासोबत नेमकं विश्वस्ताची भूमिका काय असेल, कोणत्या प्रसंगी त्यांना अधिकार असेल मालमत्ता विकण्याचा, केव्हा म्हणजे परतफेडीच्या वेळेस त्यांची काय भूमिका असेल, काय केलं जाईल कंपनीला, मग मालमत्ता कशी परत होईल परतफेडीच्या नंतर, या सगळ्या बाबी ज्या काही असतील आणि मग ते नेमकं विश्वस्ताचं त्यामध्ये त्यांचं काय मानधन असेल, त्यांचं कमिशन किती असेल, साहजिक आहे त्यांना पे केलं जाईल, पेड केलं जाईल, त्यांना पैसे दिले जातील या भूमिकेसाठी. मग ते किती असेल, ते कशा पद्धतीने मिळेल, केव्हा मिळेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या करारामध्ये क्लिअर केल्या गेलेल्या असतात. त्यानंतर यामधला एक शेवटचा मुद्दा आहे कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करावा लागतो. आता साहजिक आहे की परतफेड होणारच आहे आणि परतफेडीच्या वेळेस कालच मी उदाहरण दिलं की भली मोठी रक्कम द्यायची, कारण भली मोठी रक्कम तुम्ही घेतलेली आहे तर भली मोठी रक्कम तुम्हाला परतही करावी लागेल, पण नॉर्मली कंपनीकडे कॅश नसते. मग ती अडचण दूर करण्यासाठी मग थोडी थोडी रक्कम अगोदरपासून या कर्जरोखे परतफेड निधीमध्ये कंपनीनं जमा करणं आवश्यक आहे. आता या निधीच्या बाबतीत या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत की देय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्याच्या कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. कंपनीचा 50%चा प्रयत्न असतो, पण नियम म्हणतो की काही करा पण 25% तरी ऍटलिस्ट त्यावेळेस ती रक्कम असली पाहिजे. म्हणजे 10 कोटी रुपये परतफेड करायचे आहेत तर तुमच्याकडे 2.5 कोटी रुपये किमान त्या परतफेड निधीमध्ये जमा असले पाहिजेत. तुम्ही ते राखून ठेवले पाहिजेत जेणेकरून परतफेडीच्या वेळेस जास्त काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. पुढील वर्षी 31 मार्चला ज्या गुंतवणूकदारांची कर्जरोखे धारकांची गुंतवणूक ठेवी स्वरूपात ठेवावी अशी रक्कम फक्त कर्जरोखे परतफेडीसाठी वापरली जाते. म्हणजे पुढच्या वर्षी 31 मार्चला परतफेड आहे, कर्जरोखे धारकाला रक्कम द्यायची आहे, तर या वर्षी तुमच्याकडे 15% रक्कम किमान त्या रकमेच्या कुठेतरी तुम्ही गुंतवून ठेवली पाहिजे. एकतर रोख स्वरूपात तुमच्याकडे पाहिजे किंवा अशा ठिकाणी तुम्ही गुंतवली पाहिजे, कंपनीने गुंतवली पाहिजे ज्याचं रूपांतर पैशात होईल. म्हणजे एनी टाइम 15% रक्कम गुंतवणुकीमध्ये ज्याचं पैशात रूपांतर होऊ शकतं तिथं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कंपनी.